खरं तर कालपासून एक पुन्हा विलिनीकरणाच्या संदर्भातली बातमी समोर येते की पवार साहेब आता राजकारणातून थांबणार होते, अलिप्त होणार होते आणि त्यानंतर दादा आमचा होल्ड हा सगळ्या पक्षावर असणार होता, ताई केंद्रात होत्या, अशा काही चर्चा विलिनीकरणाच्या वेळी झाल्या होत्या का? तुम्ही त्या सगळ्या बैठकीला उपस्थित होता? साहेब अलिप्त राहणार होते असं कोणी आपल्याला सांगितलं? स्वतः पवारसाहेब आपल्याशी बोलले किंवा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते कोणी आपल्याशी बोलले का माध्यमाशी? मला वाटतं तर अशा प्रकारचं कुठेही चर्चा झालेली नाही. आणि विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या प्रांताध्यक्षांनी यापूर्वीच आपल्याला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट मत सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा चर्चा करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. तर अशी काही शक्यता तुम्हाला वाटते का? तुम्ही साहेबांसोबत खूप दिवसांपासून आहात, असं काही साहेबांचा विचार होता, कधी जाणवलं होतं तुम्हाला की दिल्लीत ताई केंद्रीय मंत्री होतील, एनडीए पक्ष जाईल? या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये प्रांताध्यक्षांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पुन्हा चर्चा करणं हे मला योग्य वाटत नाही. यापूर्वी देखील साहेबांनी एकदा निवृत्तीची घोषणा केली होती. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये पवार साहेब हे स्वतः निर्णय घेतात. त्यामुळे त्यांना सूत्राच्या आधारे जर काही बातमी तुमच्याकडे आली असेल तर त्याच्यावरती सूत्राच्या आधारे पवार साहेब कधी निर्णय घेत नाहीत. त्यांचे निर्णय स्वतःचे निर्णय असतात. काही वेळेला त्यांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह किंवा मित्र पक्षांचा आग्रह, काही नेते मंडळींचा आग्रह असतो. की वस्तुस्थिती जरी असली तरी पवार साहेबांचे निर्णय त्यांचे स्वतःचे निर्णय असतात. पण मग एनडीए मध्ये जाण्याबद्दल सकारात्मक चर्चा होती तुमच्या पक्षात? केंद्रातला विचार करणं, केंद्रात असं काही ठरलं होतं? याबाबत मला काही माहिती नाही. आता सगळ्या विलिनीकरणाच्या चर्चा थांबल्यात असं म्हणायचं? हे किती वेळा तुम्हाला सांगायचं? प्रांताध्यक्षांनीच सांगितलं ना आपल्याला.